पुण्यामधल्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला आणि मी पुन्हा येईन असं टाईप सुद्धा केलं। पुणे कोंढवा अत्याचार प्रकरणामधील संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवर लैंगिक अत्याचार। कुरिअर बॉय असल्याचं सांगून आरोपीनं सोसायटीत प्रवेश केला। पीडित घरी एकटीच असल्याचं हेरून आरोपीनं तिच्याकडून पेनची मागणी केली। पीडितेनं सेफ्टी डोर ओपन केला। तेवढ्यात आरोपीनं स्प्रे मारून तरुणीला बेशुद्ध केलं। आरोपीनं घरात प्रवेश करून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईन असं टाईप केलं। आरोपीनं बेशुद्ध करण्यासाठी कोणता स्प्रे वापरला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा होता का याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोसायटीमधील सीसीटीव्ही हस्तगत लवकरच आरोपीला अटक करू अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। आरोपीचं वय अंदाजे 25 असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना करण्यात आली आहेत। धक्कादायक अशी घटना घडली। आज सकाळी जेव्हा मला हे कळलं मला खरोखर धक्का बसला। मी या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली, संबंधित अधिकाऱ्यांकडून, आणि त्यामध्ये मी तुम्हाला इतकं नक्की सांगेन की ही घटना घडली आहे। हरामखोर विकृतांची मोडस ऑपरेंडी बघा कशी आहे की कुरिअर बॉयची बतावणी करत हा माणूस आतमध्ये आला आणि सही करायला पेन हवा, मी पेन विसरलोय, पेन घेऊन या। जेव्हा मुलगी आतमध्ये गेली त्यावेळेला दरवाजा लावला, तिच्या तोंडावरती स्प्रे मारला, तिच्यावर अत्याचार केला, सेल्फी काढली, त्याच्यावर नोट सुद्धा लिहिली। म्हणजे इथपर्यंत ही विकृती पोहोचली आहे। आणि जर कुणाला सांगितलंस तर तुझा हे फोटो मी व्हायरल करेन अशा पद्धतीची धमकी सुद्धा मुलीला दिली आहे। गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे। फॉरेन्सिक टीम जागेवरती पोहोचलेली आहे। शोध पोलिसांच्या टीम सुद्धा गेलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा फार फार 1-2 दिवसांमध्ये हा हरामखोर आरोपी नक्की पकडला जाईल। मला आठवण आली की याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ताई पाणी प्यायचंय असं सांगत पाणी देता का असं म्हणून ऑनलाईन डिलिव्हरी करायला येणारे कुरिअर बॉय असतील किंवा तत्सम दुसरी लोक यांनी सुद्धा अशा पद्धतीने पाणी देता का म्हणत जेव्हा बाई आतमध्ये जायची त्यावेळेला दरवाजे लावून त्यांच्यावरती अत्याचार केल्याच्याही घटना घडल्या।